कवठेमहांकाळ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेला कार्यकर्ता उद्योजक मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न। माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब वाघमारे, कवठेमहांकाळ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेला कार्यकर्ता उद्योजक मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 18/3/2024 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता संपन्न झाला। कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विनोदजी निकाळजे, ईशान्य भारत प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। प्रमुख उपस्थिती राजाभाऊ सर्वदे, प्रदेशाध्यक्ष RPI, तसेच सूर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष RPI उपस्थित होते। आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांनी केले, तर कार्यकर्त्यांना उद्योग व्यवसाय विषयी मनोगत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी केले। माननीय रामदासजी आठवले साहेबांचा सत्कार तालुकाध्यक्ष पिंटू माने आणि शहराध्यक्ष अमर वाघमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला। या कार्यकर्ता उद्योजक मेळाव्यासाठी तालुक्यातील गावागावातून व जिल्ह्यातून युवक युवती तसेच ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान व्हावी यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला। तसेच खेळाडू जीवक वाघमारे यांचाही सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांना अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही आठवले साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमासाठी सुरेश बारशिंगे, परशुराम वाडेकर, सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात, पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष श्वेत कांबळे, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, बापूसाहेब सोनवणे, आशिष गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित बंधू आणि भगिनी, महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना विनम्र भावे अभिवादन करू। कवठेमहांकाळला आलेली आहे माझी गाडी, कवठेमहांकाळमध्ये आलेली आहे माझी गाडी, कारण माझ्या गावाचं नाव आहे ढालेवाडी। मला माहिती आहे सांगलीकरांची नाडी, मला माहिती आहे सांगलीकरांची नाडी, म्हणून वाढवलेली आहे याच्यासारखी मी गाडी। तर आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे। आणि अचानक बऱ्याच दिवसापूर्वी ही डेट जाहीर करण्यात आली होती, तो अचानक परवा आचारसंहिता लागू झाली। शांत अचानक आचारसंहिता जाहीर झालेली आहे। भारतीय लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचे शिल्पकार म्हणून या देशाला जे संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाप्रमाणे 5 वर्षानंतर एकदा निवडणूक येते। जनतेसमोर जाण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे। एक तर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर एक कल्पना होती की अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, अनेक देशामध्ये 2च पक्ष आहेत। बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की बाबासाहेब आंबेडकर एकदा लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहिले मुंबईमध्ये 1952च्या पहिल्या निवडणुकीमध्ये,
त्या ठिकाणी काजरोळकर नावाच्या दलित समाजाच्याच काँग्रेसच्या व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं. ते चर्मकार समाजाचे होते. 1954 मध्ये बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये उभे राहिले नागपूरच्या बाजूला. त्या ठिकाणी बोरकर नावाच्या महार समाजाच्या काँग्रेसच्या माणसांनीच बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर अस्वस्थ झाले की मी या देशाच्या घटनेचा शिल्पकार आहे, पण ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर मी उभा राहिल्यानंतर मी निवडून येत नाही तर माझे लोक कसे निवडून येणार, माझे कार्यकर्ते निवडून आले नाही तर सत्ता कशी मिळेल, सत्ताच मिळाली नाही तर खेड्यापाड्यामध्ये अन्याय सहन करणारा उपाशी तापाशी राहणारा माझा गोरगरीब समाज, या समाजाला न्याय मिळणार कसा? त्यासाठी सत्तेत जाणं त्याचं आवश्यक आहे. आणि म्हणून या देशामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष, तो रिपब्लिकन पक्ष असावा, अशी कल्पना बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्यांनी राम मनोहर लोहिया यांना पत्र लिहिलं होतं, समाजवादी पार्टीचे नेते. त्या काळामध्ये ती चर्चा पुढे गेली नाही. ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका व्यापक होती की माझ्या पक्षामध्ये, माझा म्हणजे जो सर्वांचा पक्ष व्हावा, तो फक्त दलित समाजाचा पक्ष असू नये. फक्त दलितांच्या मतावर या लोकशाहीमध्ये निवडून येणं अशक्य आहे. त्यामुळं मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, धनगर समाज असेल, माळी समाज असेल, बौद्ध समाज असेल किंवा कुठलाही समाज असेल, या सर्व समाजाच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला निवडून येता येणार नाही.